पहा सुखी जीवनाचा मंत्र. मला प्रामुख्याने एक थेरपीचं नाव ओके. घ्यायचं आहे, ते म्हणजे टायझेनेट शॉकवेव्ह थेरपी. येस येस तिचा नेमका अर्थ काय आणि यामुळे पुरुषांमधील कमजोरी दूर होते का? नक्कीच. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न का म्हणेल हो. की तुम्ही ईमेलवर गेलं, व्हॉट्सअपवर गेलं, की सगळ्या इन्क्वायरी असतात आणि आपण जे चित्रपतीत पाहतोय की सर्व ट्रीटमेंट जरी संपल्या तरी आणखी पूर्ण संपत नसतात. तर ही ईडी थेरपी काय सांगूया आपण. येस. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला नेहमी माहिती आहे की सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोजेनिक, कार्पोरल आणि कंडिशन रिफ्लेक्स हे कॉम्बिनेशन्स असतात. जेव्हा काही कारणामुळे मेडिसिन काम करत नाहीत त्यावेळी त्या मेडिसिनला आणि त्या डॉक्टरला दोष द्यायचा नसतो, कारण तुम्ही तुमचा वापर करून तुमचं मेंटेनन्स एवढं कमी ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी डायबिटीस आहे, BP आहे, त्यामुळं ब्लड सप्लाय गेलेला असतो, त्या ठिकाणी नर्व सप्लाय गेलेला असतो. मग अशा केसमध्ये कुठलं जरी औषध दिलं तर त्या ठिकाणी पोचेल का? नाही पोचणार. मग अशा केसमध्ये त्या व्हेसल्स कशा नवीन तयार करायच्या, त्या कशा रिजनरेट करायच्या, त्या नॅरो झाले असतील तर कशा मोठे करायच्या, त्यासाठी ईडी थेरपी. टायझेन हे एक असं इक्विपमेंट आहे ज्यामध्ये की लो इंटेन्सिटी शॉक्स हे त्या ठिकाणी त्या लिंगाला दिले जातात. त्याला वेगवेगळ्या प्रकारची लोकेशन आहेत, वेगवेगळ्या इंटेन्सिटी आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि या फ्रिक्वेन्सी असलेले सेटिंग 4 ते 5 वेळेला एक आठवड्याच्या फरकाने आपण दिल्यानंतर त्यामध्ये ज्या स्टिफ झालेल्या वाहिन्या आहेत, ज्याचा ब्लड फ्लो गेलेला आहे, जे कार्पोरा त्या ठिकाणी कॅल्सिफाईड आहे, या ठिकाणी त्याचा फ्लो चालू होऊन जातो. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे दादर येथील HM दहिफले हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आणि कुठलंही कारण असो, ज्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, कमजोरी असेल, शीघ्रपतन असेल, लहान लिंग असेल, या सर्व गोष्टींवर उपचार दिले जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देखील त्या ठिकाणी मिळू शकतो.